फ्रॅक्शन सॉल्व करायला सांगितले 1/5 ऑफ 20 म्हणजे 20चा 1/5 हा पार्ट किती असणार आहे. सो आपण काय करणार, 20ला 5ने डिवायडेशन करणार. सो 5 4 जा 20. सो 20 0मधून 0 गेले 0, 2मधून 2 गेला 0. सो आन्सर किती आला आपला 4. सो आता या 4ला ह्या 1ने मल्टिप्लाय करायचं आहे. 4 × 1 = 4. सो आन्सर किती येणार आहे आपला 4. मेन आन्सर काय असणार आहे 4. 1/8 ऑफ 16 म्हणजे 16चा 1/8 काढायचा आहे आपल्याला. सेम तसंच करायचं आहे. 16ला 8ने डिवाइड करायचं आहे. सो 8 1 जार 8, 8 2 जार 16. सो याच्यातून -6मधून 6 गेला 0, 1मधून 1 गेला 0. सो आन्सर किती येणार आहे आपला 2. मग आता या 2ला आपण काय करणार आहोत, 1ने मल्टिप्लाय करणार आहोत. सो 2. आन्सर किती आला आपला 2. म्हणजे 16चा 1/8 हा पार्ट किती असणार आहे 2. C1 काय आहे 1/4 ऑफ 24 म्हणजे 24चा 1/4 पार्ट काढायला सांगितलं. फ्रॅक्शनमध्ये कसं करणार. सो 24ला 4ने डिवाइड करायचं आहे. सो 4 4 1 जा 4, 4 2 जार 8, 4 3 जार 12, 4 4 जार 16, 4 5 जार 20, 4 6 जा 24. सो 4मधून 4 गेला 0, 2मधून 2 गेला 0. म्हणजे आपला आन्सर किती आहे 6. आणि ह्या 6ला जो आन्सर आलेला असतो त्याला 1ने मल्टिप्लाय करायचं. 6 1 जा 6. सो आन्सर किती येणार आहे आपला 6. D1 काय आहे 1/2 ऑफ 10 म्हणजे 10चा 1/2 हा पार्ट किती असणार आहे. सो 10ला 2ने डिवायडेशन करायचं आहे. म्हणजे 2 5 जा 10, 0 1मधून 1 गेला 0. सो आन्सर किती येणार आहे 5. पण ह्या 5ला 1ने मल्टिप्लाय करून बघायचं आहे. 5 1 जा 5. सो आपला आन्सर किती आला 5.